तर आदरणीय जयकांतजी तरे साहेब यांच्या हस्ते शुभ सन्मान केला जातोय. सर एक मिनिट जरा डॉन गल्ली आणि बिग बॉक्स विकास डॉन गल्ली आणि बिग बॉस दोन्ही संघाचे विकास गरत डॉन गल्ली आणि बिग बॉस दोन्ही संघाचा एक 12वा खेळाडू पाठवा इथे प्लीज. हॅलो हॅलो हॅलो. रिअल संघाला बिर्याणी भेटली नाही, पोरं वाट बघतात जेवणाची, उपाशी आहेत. तर बिर्याणीसाठी मंडळाजवळ मी थांबलेला आहे, त्यांनी घेऊन यायचं आहे. तर सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊन या सामन्याला सुरुवात करणार आहोत. क्वालिफाय पहिला सामना 2024 खानिवडे प्रीमियर लीग बिग बॉस वर्सेस आपण बघतोय डॉन गल्ली. पहिल्या चेंडूवर वेलकम बाउंड्री आपण बघतोय, चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 4 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खानिवडे प्रीमियर लीग 2024. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा, दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा, नाही कशाचा त्याला तोटा. थँक्यू डीजे, थँक्यू सुनीलजी गरज साहेब चॅपेल आणि रणजित तरे बबल्या यांच्याकडून लगातार 3 षटकार 3 चौकार आणि 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. धन्यवाद. तर पहिला आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. खानिवडे प्रीमियर लीग 2024चा क्वालिफाय पहिला सामना. विजेता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल तर हारलेल्या संघाला दुसरा क्वालिफाय सामना खेळावा लागेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर भावेश. स्ट्राइक एंडवर कल्पेश. भावेशचा हा चेंडू कल्पेशने शॉर्ट थर्डमॅन वरून चेंडू थर्डमॅनला निघून जातोय, सीमारेषा पार. चौकार बॅक टू बॅक आपण बघतोय. माफ करा, तिसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. तर धावसंख्या आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या 9 धावा. सुरेख आणि अप्रतिम सुरुवात आपल्याला बघायला मिळते. बिग बॉस या संघाकडून आपण बघतोय कल्पेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. भावेश सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पायावर चेंडू आदळतोय. यष्टीरक्षकाचं जोरदार अपील, परंतु गोलंदाज मात्र कुठल्याही प्रकारचं अपील करत नाही. लेगबायचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा. अप्रतिम आपण बघतोय, जबरदस्त दीप्तेश यांचं आपण बघतोय कॅमेरा वर्क काही जबरदस्त आपल्याला बघायला मिळतात. पंच वळतात, खराब चेंडूचे संकेत येतात, अवंतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर भावेश. फुलटॉस चेंडू होता, डाऊन द लेग मारा होता आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की पंच वळतात आणि लेगबाईचा इशारा येतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. सुरेख स्टॅन आपल्याला बघायला मिळतात. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिली पॉइंटला काही जबरदस्त आपण जॉन्टी रोडची आठवण करून दिली या खेळाडूने. हवेमध्ये झेप घेतली होती चेंडू झेलण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 13. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला.
साईज्ञ संजोग गरत आणि सायनी भावेश गरत यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच संजोगजी गरत साहेब आणि भावेशजी गरत साहेब यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह हे आपण जी स्पर्धा बघतोय त्या यूट्यूब लाईव्हचं पूर्णपणे स्पॉन्सरशिप त्यांनी केलेली आहे, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत खानिवडे प्रीमियर लीग बघण्यासाठी त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेला जे प्रेक्षक लाभलेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं आणि धावसंख्या आपण बघतोय 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर जय. स्ट्राइक एंडवर बॅटर आपल्याला बघायला मिळतोय कल्पेश. जय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक 4 षटकांचा खेळ असेल. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू जय गोलंदाज. इथे आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय हवेच्या दिशेने मारलेला हा फटका 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. विशालजी जयराम गरज साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि प्रत्येक झेलसाठी सुद्धा 100 रुपये आहेत. दीपकजी पाकतेकर साहेब यांच्याकडून आपण बघतोय जबरदस्त आणि अप्रतिम षटकार येतोय आणि 6 धावांनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स ऑन द बोर्ड. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब शिवसेना शाखा प्रमुख खराटर यांच्याकडून अजून एक षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कुठल्याही पद्धतीच्या स्पर्धा असू द्यात मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांना जर एक कॉल केला तर ते त्या मैदानावर पोहोचतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलांसाठी नेहमीच आईस्क्रीमचं वाटप करतात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा 250 आईस्क्रीम साखरेच्या मैदानावर सुद्धा पाठवले होते. त्यानंतर सफाळे प्रीमियर लीगला गेले तिथे सुद्धा त्यांनी आईस्क्रीमचं वाटप केलं. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या आपण बघतोय 25 रन्स. जबरदस्त सुरुवात जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 25 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. परेश जिगडू साहेब सुद्धा इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. आपण बघतोय लंच नंतर समालोचन कक्षामध्ये जॉईन होतील यात काही शंका नाही. धावसंख्येचा विचार केला तर 25. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. थोडासा अंडर प्रेशर मध्ये गोलंदाज असेल हा जय. अजून एक चेंडू द्यायचा आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर 25 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. अप्रतिम सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण फलंदाजी बघतोय खास करून कल्पेश 5 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केले आणि संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करताना आपल्याला कल्पेश बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 25. इथे आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता. चेंडू सीमारेषा पार चौकार आणि या 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. तब्बल 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 29 धावा धावफलकावर बघायला मिळतात. म्हणजे विजयाच्या दिशेने हा संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला 9 चेंडू 29 धावा म्हणजे धावसंख्या कमालीची आपल्याला बघायला मिळते आणि याच अनुषंगाने फलंदाजी होत राहिली तर अंतिम फेरीचे दरवाजे उघडतील. बिग बॉस.
धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाज जय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता या वेळेला सुद्धा फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. 33 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू. जेव्हा टॉस झाली आणि सरांनी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा उमेश बद्दल म्हटलं होतं, अभ्यास उमेशचा केला आणि पेपर इथे कल्पेशचा येतोय. थोडीशी काहीतरी चुकी होताना आपल्याला बघायला मिळते. काही कम्मालीचं मात्र प्रदर्शन कल्पेशकडून आपण बघतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. नक्कीच वाईट बॉलचा इशारा असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे आपण बघतोय लयमध्ये गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर भेदक मारा करावा लागेल. फलंदाजाला जर बांधून ठेवायचं असेल तुम्हाला ना तर तुमच्याकडे यॉर्कर लेंथ सगळ्यात बेस्ट लेंथ आहे आणि त्याचा वापर करावा लागेल. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु झेल सुटलेला आहे इथे आणि झेल कोणाचा सुटतोय तर कल्पेशचा. आणि कोणता कल्पेश तर ज्याच्या बॅटमधून आपण बघितलं तर 7 चेंडूमध्ये 25 धावा आल्या होत्या. त्या कल्पेशचा झेल इथे सुटलेला आहे. म्हणजे येणारे चेंडू तुमच्यावर हल्ला चढवेल यात काही शंका नाही. जर लवकर बाद झाला तर ठीक, नाहीतर प्रत्येक चेंडू गणिक तुम्हाला आठवण येईल की झेल सुटल्यानंतर परिणाम काय होतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर जय. यावेळेला मोठा फटका बघा. स्ट्राईक चेंज झाली आणि आता षटकार येतोय. म्हणजे झेल सुटला आणि जखम झाली होती. जखमेवर मीठ चोलायचं काम करताना आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय तो उमेश. काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा तब्बल खेळ होतोय आणि 20.50च्या सरासरीने 41 धावा होतात. सर काय म्हणतील 41 धावा? तुम्ही 2 दिवस मागचे होते इथे या मैदानावर. ही 2 षटकं 41 धावा कुठपर्यंत सांगून जातील? नक्कीच, कारण आपण इंटरव्ह्यू मध्ये पण पाहिलं होतं की उमेशचा अभ्यास त्यांनी खूप केला आहे. कारण उमेशकडे सर्वांच्या नजरा आहेत. वय वर्ष 49 आहे. 40+ मध्ये खेळतायत आणि अजूनही तरुणांना लाजवेल अशी बॅटिंग उमेशच्या माध्यमातून होताना पाहतोय. कारण अगदी यंगस्टार खानिवडेच्या संघापासून ते आजतागायत अजूनही ते ओपनर बॅटर अजूनही स्वतःला सिद्ध करतायत. आक्रमक भूमिका असते नेहमीच उमेशची आणि त्याला मात्र साथ जेव्हा मिळते कल्पेशची त्यावेळेला आपण म्हणू शकतो मात्र सोने पे सुहागा. नक्कीच खूप छान मार्गदर्शन काहीतरी घेण्यासारखं आहे. 41 धावा धावफलकावर आपण बघतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतात. विशाल येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तर या ऐकूया आपण परिचय गुरु सरांना पुढील 2 षटकांसाठी. गोलंदाजी मार्कवरती विशाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. कल्पेशने मात्र उडवून दिले चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत कल्पेशच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद डीजे. म्हणजे आज जो पहिला सामना या ठिकाणी झाला होता अगदी क्वालिफायच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. प्रियल वॉरियर्स वर्सेस बिग बॉस. आणि या बिग बॉस या संघाने सकाळच्या प्रहरी पहिली फलंदाजी करताना केवळ 30 धावा केल्या होत्या आणि त्या 30 धाव्या सुद्धा डिफेंड केल्या होत्या आणि 25 मध्ये जखडून ठेवलं होतं प्रियल वॉरियर्सला. आता मात्र तीच बिग बॉस या वेळेला मात्र 2.1 षटकाच्या समाप्तीनंतर 47 बिनबाद 47. क्या बात है. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अचूक टप्पा या वेळेला आपण पाहतोय विशालला सापडलेला आहे. कारण जखडून ठेवला आता. कारण मागच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे विशालने. कारण कमबॅक करणे खूप महत्वाचे आहे. 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय बिग बॉसची 47. कोणताही गडी अजूनपर्यंत गारद नाही आहे या ग्राउंड वरती. आतापर्यंत 72 धावांचा स्कोर हा हायेस्ट आहे. पुढचा चेंडू कल्पेश यांना उडवलाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षक खाली. कुठलीही प्रकारची चुकी नाही. होतोय जेल आणि या ठिकाणी संपतोय कल्पेशचा खेळ. यस डीजे एक सुमधुर संगीत लावूया.
धानोडे गावामध्ये राबू जातोय संदेश शेटचा, राबू जातोय कुणाल शेटचा. डॉन गल्ली सुपर किंग येऊन आमचा संदेश राजा आला. डॉन गल्ली सुपर किंग येऊन आमचा कुणाल राजा आला. डॉन गल्ली सुपर किंग येऊन. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यावेळेला कल्पेश आणि उमेश आपण ओपनर बॅटर म्हणून पाहत होतो. तदनंतर मात्र तन्मय यायचा, तन्मेश पाटील तना. आता मात्र थोडेसे चेंजेस केलेले आहेत कारण याला म्हणतात प्लॅनिंग. कारण महत्त्वाचा क्वालिफायर पहिला सामना आपण पाहतोय. या वेळेला काय प्लॅनिंग होते कारण अनुभवी असं सर्व खेळाडू आपण बिग बॉसच्या माध्यमातून पाहतोय, सगळे अनुभवी आहेत. या अनुभवाची जोड नक्कीच संघाला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केलेला, चेंडूला दिशा दिली गेली, मात्र काय घडते. दीपक घरत सरसावले पुढे, लक्ष नव्हतं त्यांचं चेंडूकडे आणि लक्ष जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी विघ्नेशने जो कॅच पकडला त्या विघ्नेशला युवा ग्रुप यांच्याकडून विनोद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यस विघ्नेश, एका कॅचचे तुला 500 रुपये भेटलेले आहेत आणि या ठिकाणी खेळी संपुष्टात येते दीपक घरत कोशा यांचे. पालघर जिल्ह्यामध्ये धानोडे गावामध्ये राबू जातोय संदेश शेटचा, राबू जातोय कुणाल शेटचा. सन्मान्य दीपकजी पाकतेकर, चांदीप गावदेवी मंदिर यांना मी सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. या एक अनोखं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि हे प्रेम अगदी व्यक्त करत असताना प्रत्येक ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी दीपकजी पाकतेकर जात असतात. एक उत्कृष्ट दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दीपकजी पाकतेकर मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर प्रकारे चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. याला म्हणतात अनुभव. काय अनुभव असतो म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर खचले नाही, मागे डगमगले नाहीत, पुन्हा त्याच जोशाने, त्याच उष्माने, त्याच ऊर्जेने चेंडू हाताळले गेले आणि तदनंतर चारही चेंडू निर्धाव. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी बघा, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र उरलेले 5च्या 5 चेंडू निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या होत्यात विशालसाठी. याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात कमबॅक करणं. कमबॅक कसं करायचं, पुन्हा मॅच मध्ये कसं जिवंत राहायचं, हे अनुभवी खेळाडूंकडे हा अनुभवाचा साठा असतो आणि म्हणूनच अनुभव ही खूप मोठी गोष्ट आहे. तदनंतर आता शेवटचं षटक घेण्यासाठी कोण येईल, तनासाठी पारितोषिक लावलंय सौरभ तरेने. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 6 चेंडू असतील. या 6 चेंडू मध्ये काय घडते, गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज या ठिकाणी येणार आहे, आपण पाहणार आहोत. आवेश, ज्याची स्टाईलच आवेश खान सारखी आहे. आवेश खानचा फॅन असणारा एदोडे या गावातून बिलॉंग करतो आवेश. सूरज घरत यांकडून प्रत्येक बाउंड्रीसाठी एक तर चौकार मारा किंवा षटकार मारा, तन्मयला तनाला 100 रुपये येत आहेत. सौरभ कडून 500 आणि सूरज कडून 100. सन्माननीय किरणजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. मी त्यांचं हार्दिक हार्दिक शब्द फुलांनी हार्दिक स्वागत करतोय. वळूया पुन्हा एकदा आवेश टू उमेश. उजव्या स्टिचच्या बाहेरचा चेंडू पिच झाल्यानंतर चेंडूला उचली मिळाली नाही, सबमरीन डिलिव्हरी झाली बाईच्या रूपाने. मात्र या ठिकाणी पंच हेमंत घोषित करतायत 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड वाढताना पाहतो 48. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 48 धावा झालेल्या आहेत. काय घडेल, उर्वरित शेवटचे 5 चेंडू आहेत. या 5 चेंडू मध्ये किती धावा काढू शकेल बिग बॉस. आतापर्यंत 2.1 षटक हे बिग बॉसच्या बाजूने होतोय. तदनंतर मात्र सगळे चेंडू सामना फिरवताना आपण पाहतोय डॉन गल्लीच्या बाजूने. तनासाठी चेंडू आला, चेंडू पिच झाल्यानंतर मात्र उसळी घेतली. तनाला काही समजलं नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव सांगत्यानंतर स्कोर मात्र स्थिर 48. आतापर्यंत
3.2 षटकांचा सामना या ठिकाणी संपुष्टात आलेला बघा. 2.1 मध्ये स्कोर किती होता 47 आणि आता 3.2 मध्ये स्कोर किती आहे 48. मनीष गरत कडून प्रत्येक षटकाला 200 रुपये या ठिकाणी चान्स दिला होता. चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र या ठिकाणी उमेशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे आणि तनाला बाहेर पाठवलं जाते. धावचीच्या रूपाने सॅक्रिफाईस केली जाते तनाकडून आणि सर्वांचं बक्षीस वाचवले. चेतन केनी भक्ती मोटर्स खराटकर यांच्याकडून 1000 रुपयाच्या मंडळासाठी आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. मी त्यांच्या सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि उर्वरित आतापर्यंत एकूण चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय उमेश मास्टर उमेश आणि तदनंतर नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे राजू घरत. दोन्ही खेळाडू 49 वर्षाचे आहेत आणि पुढच्या वर्षी मात्र 50 क्रॉस करून असतील. चला युवा ग्रुप आणि संघर्ष वॉरियर्स टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कट केलेला आहे दिशा दिलेली आहे चेंडूला. चेंडू दन 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 करीत जातो थर्डमॅनच्या दिशेने येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. आता कळलं की तन्मेशला का सॅक्रिफाईस करायला सांगितलं उमेशने. कारण आता बघा नुसती दिशा दिली आणि 4 धावा पटकावल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली गली रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 रन घेऊ की नको घेऊ अशी द्विधा मनस्थिती झालेली आहे. 1 धाव मात्र अर्जित केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. राजू भाऊ सरसावलेत आणि फेकी मात्र थोडीशी खराब झाली. 2 धावा अर्जित केल्या जाते. जिथे 1 धावही नव्हती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने स्कोर बोर्ड मात्र आपण वाढताना पाहतोय 54. आता मात्र 1 चेंडू शिल्लक असेल. सन्माननीय SP सेठ या ठिकाणी त्यांचं आगमन होते ज्यांच्या माध्यमातून या KPL पर्वाच्या 4थ्या पर्वाचं पहिलं कॅश प्राइज रोख रक्कम रुपये 34,999 ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके SP सेठ या ठिकाणी येत आहेत. अगदी मंद मंद पावलांनी त्यांचं आगमन होते. मी शुभ सन्मान शुभ स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय SP सेठ साहेबांचं यथोचित स्वागत करूया. चला सर्वांनी टाळ्या वाजवूयात सन्माननीय SP सेठ साठी. चला यानंतर आपण ऐकूया मनोज पाटील साहेबांना. चला संघर्ष वॉरियर्स आणि युवा ग्रुप सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी फटाक्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. अतिशय खानिवडे गावावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे SP सेठ आपण या ठिकाणी पाहतोय. मागच्या वर्षी सुद्धा ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं होतं आणि या वर्षी सुद्धा रोख रक्कम रुपये 34,999 रुपये मंडळासाठी प्राप्त होते. पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज तसेच आपण पाहतो SP सेठ यांच्या सोबत आहेत सदैव सोबत राहणारे गणीभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतो गणीभाई एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे उत्कृष्ट उद्योजक गणीभाई आपले सुद्धा मी शब्द फुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू चला जुने चेंडू मात्र या ठिकाणी जमा करायचे आहेत.
चला रणजित तरे बबल्या जर कुठे असतील तर आपल्याला संतोष साहेबांनी, संतोष म्हणजेच SP सेठने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. या रणजित तरे आपण यायचं आहे. आणि चापल, आपण लाडाने ज्याला चापल म्हणतो, सुनील घरात संतोष शेठचा लाडका माणूस चापल यांनी सुद्धा यायचं आहे. चला आपण यापुढे जो क्वालिफायरचा पहिला सामना सुरू आहे, पहिल्या सामन्याचा उत्तरार्ध काय घडते ऐकूया आपण मनोज पाटील यांच्याकडून. तर गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर सुनील, माफ करा राजू. तर स्ट्राईकला बॅटर आहे विशाल आणि आवेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. राजू पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. संघमालक आपण बघतोय स्वतः आहेत आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुद्धा स्वतः राजू आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या विजयासाठी हवी आहे ती म्हणजे 55. 24 चेंडू 55 धावा करायच्या आहेत अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. नाहीतर तुम्हाला दुसरा क्वालिफाय सामना खेळावा लागेल, तेव्हा करो या मरो अशी लढत असेल ती. सध्याच्या स्थितीला तुम्हाला टेन्शन नसेल कुठल्याही प्रकारचं, कारण हरले तरी एक चान्स अजून आहे. तर राजू गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण या सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावाने धावसंख्या आपण बघतोय स्कोर बोर्डवर 1 धाव. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक पहिल्याचा खेळ होतोय आणि 1 धाव धावफलकावर बघायला मिळते. विजयासाठी 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आवेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल राजू. दीपकजी पाक्तेकर साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. वेलकम शब्द सुमनाने आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे आपण बघतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या आपण बघतोय 2 चेंडूंच्या समाप्तीखेर 2 धावा धावफलकावर बघायला मिळतात. विशालला प्रत्येक षटकारासाठी संदीपजी तरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपण बघतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. जबरदस्त आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 धावा, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 3 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. चला संघर्ष वॉरियरचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. लगेच संघर्ष वॉरियर युवा ग्रुपचा या ठिकाणी कर्णधार आलेला आहे. ओके, संघर्ष वॉरियरचे सुद्धा कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्येचा विचार केला तर केवळ 3 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं सुरू आहे. अविश्वसनीय गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते ते म्हणजेच राजू या गोलंदाजाकडून. स्वतः संघमालक आहेत, संघाची जबाबदारी काय असते ही दाखवून देत आहेत. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफला चेंडू येतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण केलं जात आहे तोपर्यंत एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. चेक चेक हॅलो चेक. या पुढील होणारा एलिमिनेटरचा सामना खेळला जाईल संघर्ष 11 वर्सेस युवा ग्रुप. मी SP शेठ आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या एलिमिनेटरचं नाणेफेक करायचंय. संघर्ष वर्सेस युवा ग्रुप. या सामन्याचं नाणेफेक जाईल SP शेठ यांच्या शुभ हस्ते. हा देखील अतिशय महत्त्वाचा सामना असेल कारण या सामन्यात जो विजय होईल तो जाईल पुढच्या फेरीत. संतोष शेठ अर्थात SP शेठ यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या समवेत आहेत गणिभाई यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. एक मिनिट फोटो.
आपण जर पाहिलं तर एका बाजूला KPL आणि एका बाजूला 2024 युवा ग्रुपचा कॉल असेल. इथे मात्र पहिल्यांदाच युवा ग्रुप हारतोय नाणेफेक. शुभेच्छा असतील पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसनास व्हायचे. गणेशभाई संतोष शेठ आपण मंचावर आसन असतो. पहिल्यांदा अभिनंदन कारण नाणेफेक जिंकले. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करायचंय. महत्वाचा सामना आहे. इथून जर हरला तर घरी जावं लागेल आणि जिंकला तर पुढच्या फेरीत दाखल होतील. किती धावापर्यंत थांबवतील? 45 ते 50 धावापर्यंत. काय वेगळं प्लॅनिंग असेल? नाही, सेम प्लॅनिंग. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. विशाल पहिल्यांदा हार्ड लक टॉस हारलाय. जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. आता मात्र बॅटिंग करायची आणि मला वाटतं पहिल्यांदा KPL मध्ये तुम्हाला बॅटिंग आले. किती धावा डोक्यामध्ये असतील? 60 धावा. मागच्या सामन्यात तू खूप उशिरा आलास. इंजॉर्ड आहेस की ठीक आहेस की पाठीमागे येण्याचं कारण काय होतं? हॅलो, कारण की मला मॅच या ठिकाणी डॉन गल्लीला बक्षीस लावलं जाते. येस, तुला देखील शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम द सेंटर. संघर्ष 11 वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद सागर सर. या ठिकाणी बक्षीस लावलं जाते SP सेटच्या माध्यमातून. डॉन गल्लीच्या प्रत्येक प्लेयरला जर तुम्ही षटकार मारला तर प्रत्येक षटकाराकडे 2000 रुपयाने सन्मानित केलं जाईल. एक षटकार 2000 रुपयांचा असेल. कुणाल गजानन घरात चावी घेऊन जायचे. तर 1.2 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. विजयासाठी 16 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष समोर आहे. 16 चेंडूमध्ये 47 धावा करायच्या असतील तर तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील. कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागेल. 16 चेंडू 47 धावा. प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 8 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज गौरव. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. आवेश स्ट्राइक एंडवर आपण बघतोय फलंदाज. षटकार मारला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि आवेशला SP सेट यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळते. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 14 धावा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार मारला आवेशने आणि 2000 रुपयेचा मानकरी ठरतोय. आणि तसेच जय कार्यालयाला आपण सुंदर खेळ आतापर्यंत या KPL मध्ये केला त्याबद्दल राजेश केरी यांच्याकडून 500 रुपये आपल्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद राजेश जी केरी. वळूया पुन्हा एकदा काय घडते. 14 धावा धावफलकावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर गौरव. या वेळेला आपण बघतोय पायावर चेंडू आदळतोय. पंच दर्शवतात की पिचिंग आउटसाइड लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. 14 चेंडू विजयासाठी 40 धावांचं लक्ष समोर असेल. 14 चेंडू 40 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कित्येक वेळा झालेल्या आहेत परंतु ती करण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. युगांचा गडद अंधार युगांचा गडद अंधार यवन तकरी करी सरदार यवन तकरी करी सरदार यवन तकरी करी सरदार मराठा मर्द हो. थँक्यू. नवीन फलंदाज बॅटर नेम
तर विकास वाईट बॉलचा इशारा येतोय, पंच दर्शवतात. खराब चेंडूचे संकेत अवांतर धावेमध्ये भर होते. 16 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 13 चेंडू विजयासाठी 39 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवर. 13 मध्ये 39. इच लागली, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष समोर आहे. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर बघायला मिळतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतात. अजूनही विजयासाठी आपण बघितल्या तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू 35 धावा. सामना रफ अँड टफ आपल्याला बघायला मिळतोय. खानिवडी प्रीमियर लीग 2024 चा पहिला क्वालिफाय सामना आपल्याला बघायला मिळेल. या सामन्यानंतर पहिला अंतिम फेरीमध्ये जाणारा संघ कोण असेल हा आपल्याला बघायला मिळेल. तर दुसरा आपल्याला सामना याच मैदानावर बघायला मिळेल. एलिमिनेटरचा पहिला सामना. त्यानंतर हारलेला संघ बाहेर जाईल. विजेता संघ हारलेल्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात जो संघ हारतोय त्या विरुद्ध खेळेल. षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू डीजी, थँक्यू. 11 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मंगेश. मंगेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास खालावा असेल, परंतु इथे आपण बघतोय च्या अनुषंगाने रिॲक्शन आपण बघितली. गोलंदाजाची कुठेतरी एज लागली असेल आणि झेल सुटलाय असंच वाटतंय. मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक सुद्धा थोडासा नाखुश बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 10 चेंडू 29 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मंगेश. प्रत्येक डॉट बॉल इथे या षटकारासाठी सुद्धा 2000 रुपये आलेले आहेत आणि या षटकारासाठी सुद्धा 2000 येतात. म्हणजे 3 षटकार आलेले आहेत आणि 6000 रुपयाचं तब्बल कॅश प्राइज जात आहे SP सेट यांच्याकडून. पालघर जिल्ह्यामध्ये खानिवडे गावामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये खानिवडे गावामध्ये संदेश शेटचा. थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. 9 चेंडू विजयासाठी 23 धावा. धीरज घरतला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. सन्मानित धीरज घरत SP सेट आपल्याला बोलवत आहेत. या धीरज घरत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूवरती उंच प्रहार केला जातोय. काय घडते पुन्हा एकदा रिझल्ट सेम येतोय. KPL चा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चला चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. आवेश च्या बॅट मधून हा 4था षटकार येतोय आणि तब्बल 8000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळतं इथे. धावसंख्या आपण बघतोय आता 8 चेंडू आणि 17 धावा. मॅच ऑन. सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर मंगेश. या षटकात आपण बघतोय मंगेशच्या तब्बल 18 धावा आल्यात.
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4 चेंडूंचा खेळ होतोय. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? एस इट इज अ 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु नाही. पंच बोट वर करतात. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. धन्य धन्य थोर आहे शिवरायाचे जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आहे शिवरायाचे जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांचं लक्ष समोर आहे. एका बाजूने आपण बघतोय आवेश काही कम्मालीची फलंदाजी करताना 11 चेंडू 28 धावांचं योगदान आपल्या संघासाठी आपल्याला बघायला मिळतंय. विजयासाठी आता 6 चेंडू आणि 15 धावा. सामना रफ अँड टफ. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खानिवडे प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. होती मोगलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळाना नव्हता हो वाली. दिन दुबळाना नव्हता हो वाली, दिन दुबळाना नव्हता हो वाली. मोऱ्या बहिणीना संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मानीची जायच्या खंत कधी होईल याचा अंत, मानीची जायच्या खंत कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाईला, मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. थँक्यू डीजे, थँक्यू. दीपक येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. विजयासाठी आपण बघितलं तर 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 15 धावा. दीपक गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण बघतोय. काय कम्मालीचा मात्र चेंडू बघायला मिळाला. गुड लेंथवर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. कॉन्क्रीट पिचवर असं कधी होत नाही, परंतु चेंडू बराच खाली राहिला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की आवेश पूर्णपणे चुकतोय चेंडूला आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दीपक आपल्याला बघायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला थारा आहे का? आणि इथे आपण बघितलं चुकी होते क्षेत्ररक्षकांकडून. चेंडूवर जायला हवं होतं, झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. झेल सुटला जरी असता तरी चेंडू शरीराला अडला असता. चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर विजयासाठी आता 11 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. चार चेंडू 11 धावा. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. झेल सुटला जरी असता शरीराला चेंडू नक्कीच अडला असता. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय निर्धाव. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलंय दीपकने. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल हे सुद्धा लक्षात ठेवा. 3 चेंडू विजयासाठी 11 धावांचं लक्ष समोर आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. खानिवडे प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग लक्षणीय आहे. नक्कीच चर्चा होईल आगरी समाजामध्ये या लीगची, यात काही शंका नाही. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 6 धावा. षटकार. आमचा संदेश शेठ दादा आहे खानिवडे गावाची शान. आमचे कुणाल शेठ दादाला मिळतो गावागावात मान.
थँक्यू डीजे थँक्यू. 2 चेंडू विजयासाठी 5 धावा. असं वाटलं होतं की वन साइड सामना होईल, परंतु हीच खरी ताकद खानिवडे प्रीमियर लीगची आपल्याला बघायला मिळते. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत देणं म्हणजे चुकीचं विधान असेल. इथे मोठा फटका आणि सामना फिनिश आपल्याला बघायला मिळतोय. 6वा षटकार आवेशच्या बॅट मधून आपण बघतोय आणि अंतिम फेरीमध्ये संघर्ष वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचतोय. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद डीजे. यस नक्की डॉन गल्ले सुपर किंग्स खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला फायनल साठी आणि हार्ड लक टू बिग बॉस. मात्र आपल्याला अजून एक चान्स आहे नक्कीच. आपण वळूया एकदा स्वागत सन्मानाकडे. कॅमेरामॅन साठी विनंती असेल की आपण या ठिकाणी आपला कॅमेरा मात्र आणायचा आहे. असं म्हणतात की जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे ना, तो खरा